80% मतदान करून घेण्याचं काम माझ्याकडे तलावाची कामं चालू आहेत. तांबेवाडीचा साठवण तलाव पुढच्या 2 महिन्यात कंप्लीट होईल आणि येत्या पुढच्या उन्हाळ्यापर्यंत आपल्या इथं एम आय तांड्याचा साठवण तलाव कंप्लीट करण्याचं नियोजन चालू आहे. आणि बाकीचा तांडा सुधारचा निधी 30 लाख रुपये निधी आपल्या गेल्या 2 महिन्याखाली भाऊंनी मंजूर करून आणून दिलेला आहे. रोडची कामं पुढच्या 1-1.5 वर्षात सगळी कंप्लीट करून घेण्याचं धोरण आहे. तरी भाऊंनी 2 वर्षात 3 वेळेस गावाला भेटी देऊन जे तांड्याबद्दल आत्मीयता आणि तांड्याबद्दल विकास कामाबद्दल जे त्यांचं धोरण प्रयत्नशील कायम प्रयत्न चालू आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि गावकऱ्यांनी आपल्यामार्फत ज्या म्हणजे त्यांनी आता त्यांचं येण्याचं मूळ कारण म्हणजे 2 दिवसात लोकसभेच्या निवडणुकीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे. त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सांगितले आता सांगितल्याप्रमाणे बरीच कामं झालेली आहेत. अजून बरीच कामं बाकी आहेत. ते पुढच्या येणाऱ्या काळात पूर्ण करताना ते आम्हाला पूर्ण आणि पुढची कामं जी पेंडिंग आहे ते तुम्ही सांगतो थोडं. आश्रम शाळेत आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेत बॉलची व्यवस्था नाही, पाणी पिण्याची व्यवस्था नाही. तांबेवाडीचं तुम्हाला बोलून मंदिराचं सभामंडपाचं काम आहे आणि एक आपल्याला दाखल आहे. एक सभामंडप असं एक वेळेस दिलं तर काय जनपद लक्षात राहील असं लेखनात होतं तेवढं काम आहे. बाकीचे कामं वगैरे करत आणि माझ्यातर्फे सांगू इच्छितो की आपला जो सगळा समाज गोळा झालेला आहे. तुम्ही ज्या बटनावर तुम्ही सांगताल या बटनावर आमचे सगळे लोक त्या बटनावर मतदान करतील. तरुण मित्र बांधवांनो, माझ्या उपस्थित सर्व माता भगिनी, आज या ठिकाणी देशाच्या सर्वोच्च अशा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यासमोर मी मतदान मागण्याकरता या ठिकाणी आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझ्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी, जे सहकारी मित्र, गावचे सातत्यानं पाठपुरावा करणारे सरपंच संतोष, माझा जुना मित्र प्रकाश, सर्व माझे तांड्यावरील सगळी वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, आज या ठिकाणी खरोखर मला मनापासून आनंद होतो की जवळपास 3 वेळेस तरी तांड्याला मी भेट दिली. माझ्या माहितीप्रमाणे जसा तांडा निर्माण झाला तशी एवढी कामं कोणी दिली नसते ना, एवढी कामं या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. रस्ते असतील, गटरी असतील, शिवालाल महाराजाच्या चरणी या ठिकाणी सभामंडपही आपण या ठिकाणी दिलेला आहे. आणखीनही पलीकडल्या टाण्यावरती सभामंडप मागे केलाय, त्याचा प्रस्ताव शोधतो, त्याचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तेही देऊन टाकतो. त्याचबरोबर प्रामुख्यानं जी पाण्याची अडचण टाण्यावरती होती ती अडचण आत्ताच आपण तांबेवाडीला साठवण तलाव दिलेलं त्याचं काम चालू आहे. येणाऱ्या पावसाळा लागण्याच्या अगोदर ते साठवण तलाव पूर्ण करून या ठिकाणी मिळेल. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि पुढच्या वर्षीपासून या ठिकाणी पाण्याची कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी मी दुसऱ्याही साठवण तलावाच्या बाबतीमध्ये मी पाठीमागेही म्हणलोय, एकतर साठवण तलाव मंजूर आहे, त्याला निधी मंजूर आहे. मळेगावच्या त्या देवस्थानच्या जमिनीचा विषय आहे, त्याचा निर्णय तुम्ही शेतकऱ्यांनीच घ्यायचा आहे. काय करायचं काय नाही महागच म्हणलोय मी. आणि त्याच्यामध्ये आता भूसंपादन म्हणून शेरे पण आले, तुम्हाला दडपी शेती पण करता येत नाही आणि ते तलाव पण अडकून बसले. ह्याचा निर्णय शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी घ्यावा आणि तुम्हीच बसा, मला काय करायचं सांगा, मी तुम्ही जी सांगाल त्या पद्धतीने त्या ठिकाणी करून द्यायला तयार आहे. शेवटी शेतकऱ्याच्या पुढे मी कधी जाणार नाही. तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल असं या ठिकाणी सगळ्याला मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर आश्रम शाळेवरचे डीपीचा विषय आताच तांबेवाडीमध्ये पण डीपीची मागणी केली. तुम्हाला फक्त आता आचारसंहिता 1 महिना जाऊ द्या, तुम्हाला आता अर्जंट म्हणलं तर एखादा डीपी तांड्यासाठी स्पेशल म्हणून काय करता ते बघू, नाहीतर आचारसंहिता संपल्या दोन्ही डीपी ताबडतोब तुम्हाला मी मंजूर करून देतो. त्याच्यामध्ये सुद्धा कुठली अडचण या ठिकाणी असणार नाही. वेळोवेळी या ठिकाणी तांड्यावरील सगळ्या वडीलधारी मंडळींनी, तरुण मित्रांनी मला आशीर्वाद दिल्यात, सहकार्य केलेल्या वडीलधारी मंडळींनी भविष्य काळामध्ये पण असंच
सगळ्यांचं प्रेम राहू द्या। या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि ज्या पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बांधवांना निधी दिलेला आहे आणि याची उतराई करण्याची योग्य वेळ आलेली आहे आणि भविष्यकाळ आपला उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी अर्चनाताई पाटील या आपल्या महायुतीच्या उमेदवार आहेत, त्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करावे। या ठिकाणी जेवढं जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी मिळेल याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे। निश्चितपणानं आपण केलेल्या प्रयत्नाची किंवा कष्टाचं फळ या ठिकाणी निश्चितपणाने या ठिकाणी तांड्याला मिळेल असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि वेळोवेळी आपण सर्वांनी आशीर्वाद दिले। माता भगिनींनी, वडीलधारी मंडळींनी मला सुरुवातीच्या राजकीय जीवनापासून सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि कुणीही कामाच्या बाबतीमध्ये कधीही कसलीच काळजी करू नका असं अभिवचन देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।